श्री गणेश वंदना. कृष्णाय वासुदेवाय. गुरुदेवा रामकृष्ण हरी माझी माऊली. माझे गुरुनाथा आहे पुण्याईची. श्री स्वामी समर्थ निरंकार हो. अशा एक ना अनेक मराठी भावगीते आणि भक्तिगीतांनी ख्यातनाम गायक महेश काळे व सहकारी पुणे यांच्या सप्तसुरांच्या आविष्कारांनी सजलेली ही स्वरसंध्याची मैफिल रसिकांसाठी पर्वणीच ठरली. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा 37वा वर्धापन व गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून गुरुवार दिनांक 18 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता स्वरसंध्या सादरकर्ते महेश काळे आणि सहकारी पुणे यांच्या या कार्यक्रमाने 8वे पुष्प संपन्न झाले. कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन भाजप जिल्हा उपाध्यक्ष मोहन डांगरे, सोलापूर शहराचे पोलीस उपायुक्त श्री व सौ विजय कबाडे, श्री व सौ ॲडव्होकेट पी.बी. लोंढे पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातू व प्रभात चित्रमंदिरचे उद्योगपती श्री व सौ नीरज पाटील, सोलापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर, सोलापूर महानगरपालिका उपायुक्त आशिष लोकरे, तहसीलदार विनायक मगर, पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, दिलीपभाऊ कोल्हे, स्थापत्य अभियंता राजेश निलवाणी, सराफ व्यापारी अभिनंदन गांधी, श्री शहाजी प्रशालेचे मुख्याध्यापक शिवाजीराव शिंदे, श्री स्वामी समर्थ हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर विनायक बुधले, उद्योजक विलास कोरे, उद्योजक स्वामीनाथ हिप्परगी, स्थापत्य अभियंता अशोक येणगुरे, उद्योजक दिनेश पटेल, उद्योजक सिद्धेश्वर मोरे, उद्योजक काशीनाथ गोळले, योगेश डांगरे, गजानन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान श्रींची प्रतिमा नटराज आणि स्वर्गीय लतादिनी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी लोकप्रिय मराठी भावगीते व भक्तिगीते सादरकर्ते ख्यातनाम गायक महेश काळे व सहकारी पुणे यांच्यासह मान्यवरांचा न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या हस्ते मंत्रपठणाने पूजन संपन्न झाले. नुकतेच महेश काळे यांना पुणे बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल न्यासाकडून विशेष सत्कार करण्यात आला. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.